जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आंतरशालेय विज्ञान, गणित आणि AI कुतूहल कार्निवलचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते। या कार्निवलमध्ये पनवेल तालुक्यातील 14 शाळांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेमध्ये सादर झालेल्या प्रकल्पांमधून उत्तम ठरलेल्या कलाकृतींना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पारितोषिके प्रदान करून गौरवण्यात आले। या विज्ञानोत्सवात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेले विज्ञान, गणित आणि रोबोटिक्सवरील अभिनव प्रकल्प सादर केले। भागाकार, गुणाकार, अधिक, वजाबाकी यासारख्या गणिती उदाहरणे झपाट्याने सोडवण्याच्या पद्धती, विज्ञानातील आग, पाणी, वीज यासंबंधी प्रयोग तसेच विविध रोबोटिक मॉडेल्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या प्रात्यक्षिकांमुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला। प्रकल्पाच्या निर्मितीत विज्ञान, गणित आणि रोबोटिक्स शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले। कार्निवलमधील विशेष आकर्षण ठरलेली इसो स्पेस स्टेशनची भव्य प्रतिकृती होती। चित्रकला विभागातील सर्व शिक्षकांनी ती कौशल्यपूर्णरित्या साकारली असून या निर्मितीला मुख्याध्यापिका राज अलोनी यांचे मार्गदर्शन लाभले। सदर स्पर्धेमध्ये सादर झालेल्या प्रकल्पांमधून उत्तम ठरलेल्या कलाकृतींना स्मृतिचिन्ह आणि पारितोषिके माननीय श्री रामशेठ ठाकूर सर यांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आली। या प्रदर्शनाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य स्वप्नील ठाकूर, राहुल घरत, मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते। मला अतिशय आनंद होत आहे की आपल्या JBC संस्थेमध्ये विविध शाखा संस्था ज्या आहेत त्याबरोबर हेल्थ शिक्षण संस्थेच्या काही शाळा आहेत आपल्या कामोठे, पुलवामा वगैरे त्यांनी त्यात भाग घेतला आणि आज जे प्रोजेक्ट सादर केले ते अतिशय उच्च दर्जाचे आहेत, जे नेहमी जीवनोपयोगी पडणारे मोदी साहेबच्या भारताच्या प्रगती दृष्टीने स्वप्न बघतायत, महाराष्ट्राच्या दृष्टीने फडणवीस साहेब ते स्वप्न बघतायत आणि आपला महाराष्ट्र देशात पहिला असावा, भारत जगात पहिल्या नंबरला जावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या दृष्टीनं प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन दिलं जातं। नागरिकांना प्रोत्साहन दिलं जातं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं। नवीन अभ्यासक्रम सुरू झालेले असतात आणि त्यामुळं आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजीमधली, AI मधली जी मॅथ्समधली जी प्रगती आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीनं या लहान लहान मुलांनी फर्स्ट स्टँडर्डपासूनची मुलं आहेत त्यांनी इथे भाग घेतलेले आहेत। त्यापासून नंतर सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप, नंतर 11वी 12वी ज्युनियर कॉलेज आपण त्यांना म्हणतो, उच्च माध्यमिक त्यांनी भाग घेतला आहे आणि इतके छान सर्व प्रोजेक्ट्स जे आहेत की ज्या दृष्टीनं आपल्याला भारताला प्रगती पथावर जाण्याकरता आणि प्रगत देश म्हणून आपलं नाव लौकिक होण्याकरता हे तुम्ही मुलांनी जे प्रोजेक्ट सादर केले त्याच्यातूनच भारत हा विकसित देश होईल, प्रगती पथावर जाईल